राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन रियान पराग हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलाच असतो. आधी सारा आली, आता सिगारेट आली. ई सिगारेटचं सेवन करताना हा कॉट झालेला आहे. ड्रेसिंग रूममध्ये हा सिगारेट फुकत होता. मित्रांनो, ज्याला वेप म्हणतात, ई सिगारेट म्हणतात. हा वेपिंग करत होता. जिथं नॉन स्मोकिंग एरिया आहे. बी-सी-सी-आयने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं असतं, की तुम्ही अशा काहीही गोष्टी करू शकत नाही. तुमच्या फिटनेसवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. हा त्या गोष्टी करतोय. मित्रांनो, हा कॅप्टन म्हणून आधीच याची कॅप्टन्सी खराब आहे म्हणतात आहे. याचा परफॉर्मन्स चांगला नाहीये आणि या प्रकारच्या वादाच्या भोवऱ्यामध्ये हा परत अडकलेला आहे. ई-व्हिपिंग जी असते मित्रांनो, त्याच्यावरती 2019 वरतीच बॅन आणलेला आहे. 1 वर्षाची जेल होऊ शकते तुम्हाला, ₹1,00,000 दंड लागू शकतो. जर तुम्ही हे कंटिन्यू करताना पकडले गेले, तर तुम्हाला 3 वर्षाचा कारागृहवास होऊ शकतो. 3,00,000 ची शिक्षा पण होऊ शकते. एवढे कठोर कायदे असताना देखील यांच्याकडे हे वेप येतात कुठनं हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हा नाव खराब करायचे कामं दरवेळेस करतच राहतो. यावेळेस हा पूर्णतः हायलाइट झालेला आहे. याला कॅप्टन्सीवरनं काढायला पाहिजे. याला बी-सी-सी-आय कुठली शिक्षा देणार हे बघणं गरजेचं आहे. कारण बी-सी-सी-आय एकतर बॅन करतं नाहीतर फाईन मारतं. काय याच्यासोबत होणार आहे? नक्की तुम्ही पण कमेंट करून सांगा. बी-सी-सी-आय तर डिक्लेअरच करेल.